points to ponder for reproduction in higher plants. Proximal of filament of stamen is attached to thalamus or petal. पेटल म्हणजे corolla. नंतर पोलन ग्रेन इज पार्शियली डेव्हलप्ड मेल गॅमिटोफाइट आणि मॅच्युअर्ड मेल गॅमिटोफाइट पोलन ट्यूब आहे. एन्थर इज बायलोब्ड अँड टेट्राथेकस. तेच इच लोब इज बायथेकस डायथेकस जे असेल ते. नंतर 4 लेयर्स ऑफ पोलन ग्रेन्स बघितलं जाते. सर्वात बाहेर इपिडर्मिस. इपिडर्मिसमध्ये फायब्रस थिकनिंग्स म्हणजेच एक्झोथिशियम इन युथोम्बियम. नंतर एंडोथिशियम. एंडोथिशियममध्ये अल्फा सेल्युलोजिक फायब्रस बँड्स असतात फ्रॉम इनर टॅन्डेन्शियल वॉल विच आर हायग्रोस्कोपिक इन नेचर. नंतर त्यानंतर मिडल लेअर. मिडल लेअर 1 to 3 इपेमरल लेयर्स असतात. नंतर टपेटम. टपेटममध्ये इन्क्रीज्ड DNA कंटेंट असतं नरिशमेंटसाठी. पोलन वायबिलिटी. सिरियल्स जसं की व्हीट आणि राईसमध्ये 30 मिनिट्स असतं आणि तेच लेग्युमिनेसी रोजेसी आणि सोलानेसीमध्ये सेव्हरल मंथ्स असतं. पोलन ॲलर्जी फ्रॉम पार्थेनियम ॲमॅरॅन्थस आणि चिनोपोडियम विच लीड टू अस्थमा आणि ब्रोनकायटिस. मायक्रोस्पोर टेट्रामध्ये मॅच्युरेशन आणि डिहायड्रेशन होऊन 4 पोलन ग्रेन्स तयार होतात. मेल गॅमिट्स आर नॉन मोटाईल अमेबॉइड स्लाइटली अनइक्वल इन साईज. नंतर फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमिट्ससाठी 1 मिओसिस आणि 2 मायटोसिस लागतात. तेच फॉर्मेशन ऑफ 1 फिमेल गॅमिटसाठी 1 मिओसिस आणि 3 मायटोसिस लागतात. 60% एन्जिओस्पर्म्समध्ये पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड ॲट 2 सेल्ड स्टेज. 82% एन्जिओस्पर्म्समध्ये ॲनाट्रोपस ओव्ह्यूल असतं आणि 80% एन्जिओस्पर्म्समध्ये पॉलिगोनम टाईप मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमिटोफाइट होतं. एक सेलमध्ये चलाझल न्यूक्लियस आणि मायक्रोपायलर ओव्ह्यूल असतं. ते सिनर्जिट्समध्ये चलाझल ओव्ह्यूल असतं आणि मायक्रोपायलर न्यूक्लियस असतं. पिस्टिल किंवा कार्पेलचं आपण 2 पद्धतीने क्लासिफिकेशन करू शकतो. पहिल्यांदा कार्पेलरी आणि कार्पेलरी. कार्पेलरीमध्ये परत 2 प्रकार, अपोकार्पस आणि सिनकार्पस. अपोकार्पसमध्ये मिशेलिया, रोज आणि लोटस. अपोलो गेओ रोज अँड लोटस टू मिशेलिया. नंतर सिनकार्पसमध्ये पॅपेवर, चायना रोज, लेडीज फिंगर आणि कॉटन. नंतर सिंगल ओव्ह्यूल जसं की एक्झाम्पल वीट, पॅडी, मँगो. मेनी ओव्ह्यूल्स ऑर्किड, पपया आणि वॉटरमेलन. फायकस, ओरबँकी आणि स्ट्रिगामध्ये थाउजंड्स आणि ऑर्किड थाउजंड्स ऑफ टायनी सीड्स इन 1 फ्रूट. ओव्ह्यूल आपण 2 पद्धतीने क्लासिफाय करू शकतो, क्रॅसी न्यूसिलेट आणि टेन्यू न्यूसिलेट. क्रॅसीमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूसिलस असतं, जसं की त्याचं एक्झाम्पल आहे पॉलीपटेली. क्राय ऑफ रिझर्वेशन असं लक्षात ठेवायचं. नंतर न्यूसिलेटमध्ये गॅमोपेटली. नंतर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट 3 प्रकारचं असतं. मोनोस्पोरिकमध्ये पॉलिगोनम आणि इनोथेरा. नंतर बायस्पोरिक एलियम आणि एंडायमिऑन. टेट्रास्पोरिकमध्ये ॲडोक्झा आणि प्लम्बॅगो. ते झाल्यानंतर डबल फर्टिलायझेशन सिनगॅमी ट्रान्सबर्गरनी फाईंड केलं होतं व्हाईल वर्किंग ऑन मोनोट्रोपा. आणि ट्रिपल फ्युजन किंवा ट्रोपोमिक्सिस फाउंड बाय नवाश्चिन आणि ग्विग्नार्ड. ऊस्पोर म्हणजे झायगोट असतं आणि ऊस्पियर म्हणजे एक सेल असतं. वायबिलिटी ऑफ पोलन ग्रेन डिपेंड ऑन प्रिव्हेलिंग टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. नंतर आपण एजंट्स ऑफ पॉलिनेशनमध्ये बघितलं तर अबायोटिक आणि बायोटिक असतं. सर्वात जास्त बायोटिक असतं, त्यामध्ये पण प्रिडॉमिनेटली बीज असतात. अबायोटिकमध्ये जास्त करून ॲनिमोफिली असतं म्हणजे एअरच्या थ्रू, आणि हायड्रोफिली फक्त लिमिटेड टू 30 जनरेला, त्यातले पण मोस्टली मोनोकॉट्स आहेत. हायड्रोफिलीमध्ये मग फ्रेश वॉटरमध्ये व्हॅलिस्नॅरिया आणि हायड्रिला. व्हॅलिस्नॅरिया जे आहे ते वॉटरच्या सरफेसवर होतं. तेच मराईन वॉटरमध्ये सी ग्रास म्हणजे झुस्टेरा बिलो वॉटर सरफेस असतं. नंतर ॲनिमोफिलीमध्ये कॉमन इन ग्रास जसं की वीट, मेज, शुगरकेन, कॉर्न, कॉप, बांबू वगैरे. नंतर बायोटिक एजंट्सचं फीचर्स बघू. लार्ज कलरफुल फ्रॅग्नेंट नेक्टर रिच फ्लॉवर्स असतात. स्टिकी पोलन्स स्मॉल, जर फ्लॉवर्स असतील तर क्लस्टर्ड असतात. फ्लाईज आणि बिटल्सनी जर पॉलिनेशन असेल तर फाऊल ओडर असतं. नंतर अबायोटिकमध्ये हायड्रोफिलीचं फीचर्स बघितलं तर म्युसिलेजिनियस कवरिंग असतं. लॉंग रिबन लाईक पोलन्स फॉर बिलो वॉटर पॉलिनेशन म्हणजे झूस्टेरामध्ये. आणि ॲनिमोफिलीमध्ये
एनोमरस पोलन्स असतात, 1 ओव्ह्यूल इन ईच ओव्हरी. लाईट नॉन स्टिकी पोलन्स असतात, वेल एक्सपोज्ड स्टॅमेन्स आणि फेदरी स्टिग्मा. नंतर पोलन रॉबर क्वीन ऑफ बॉम्बस ऑन ॲक्विलेजिया स्पर्सवर. नंतर रिवॉर्ड्स फॉर बायोटिक एजंट्समध्ये बघितलं तर नेक्टर अँड पोलन आर कॉमन, पण सेफ प्लेसेस टू ले एग्जमध्ये 2 एक्झाम्पल. टॉलेस्ट 6 फीट फ्लावर असतं ऑफ ॲमॅरॅन्थस, आणि दुसरं प्रोनुबा मॉथ ले एग इन ओव्हरी ऑफ युक्का प्लांट अँड लार्वे कम्स आउट विथ द ग्रोविंग सीड्स. नंतर आता इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग डिव्हायसेस. इनब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर्स म्हणजे हर्मॅफ्रोडाईट फ्लॉवर्स कॉमन असतात. आउटब्रीडिंगसाठी डायक्लिनिक फ्लॉवर्स. डायक्लिनिकमध्ये मग मोनोशियस म्हणजे दोन्ही प्रकारचे फ्लॉवर्स एकाच झाडावर, मग त्याच्यामध्ये कॅस्टर आणि मेज असतं. नंतर डायोशियस प्लांट, त्यामध्ये व्हॅलेसनेरी आणि पपया असतं. मोनोशियस ऑटोगॅमीला प्रिव्हेंट करू शकतो, पण जिटोनगॅमीला करू शकत नाही. डायोशियसमध्ये ते दोन्हीला पण करू शकतं. नंतर होमोगॅमी आणि दुसरं हेटेरोगॅमीमधलं पण हेटेरोस्टाईल आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे. त्याचं एक्झाम्पल आहे प्रायम्युला, आणि होमोगॅमी इनब्रीडिंग डिव्हाइस आहे. नंतर क्लिस्टोगॅमीमध्ये ऑक्झॅलिज वायोला म्हणजे कॉमन पॅन्सी आणि कॉमेनेलिया, यांच्यामध्ये क्लिस्टोगॅमेस आणि चॅस्मोगॅमस दोन्ही प्रकारचे फ्लॉवर असतात. आणि आउटब्रीडिंगमध्ये सिमिलर बघितलं तर डायकोगॅमी असतं. डायकोगॅमीमध्ये प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्रीमध्ये सनफ्लावर कॉटन, प्रोटोगायनीमध्ये फायकस आणि ॲरिस्टोलोशिया. नंतर इनब्रीडिंगमध्ये बर्ड पॉलिनेशन, पी आणि राईस. तेच आउटब्रीडिंगमध्ये हर्कोगॅमीचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस, हे गायनोस्टेगमियन फ्लावर असतं. आणि अजून एक आउटब्रीडिंग डिव्हाइस सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी. नंतर पोलन ट्यूब एंटर ओव्ह्यूल थ्रू 3 पद्धतीने. मायक्रोपाईल असेल तर पोरोगॅमी मोस्ट कॉमन असतं. चलाज असेल तर चलाजोगॅमी कौसॅरियामध्ये असतं. आणि टेगमेंट्सच्या थ्रू असेल तर मिझोगॅमी कुकुरबिटामध्ये असतं. इन विट्रो जर्मिनेशनसाठी 10% ड्रॉप्स ऑफ शुगर प्लस बोरिक ॲसिड प्लस सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम 15 ते 30 मिनिट ठेवल्यानंतर पोलन ट्यूब्स आपल्याला दिसतात. एंडोस्पर्म फॉर्मेशन इज अब्सेंट इन डायकॉट्स लाईक पोडोस्टेमेसी, ऑर्किडेसी आणि ट्रॅपेसी पॉट. नंतर फेट ऑफ एंडोस्पर्म बघितलं तर नॉन अल्ब्युमिनस किंवा एक्स अल्ब्युमिनस किंवा नॉन एंडोस्पर्मिक बघितलं तर त्याचं एक्झाम्पल आहे पबजी. मग त्याचं बी नंतर ग्राउंडनट आणि बियर्स. एंडोस्पर्मिकचं एक्झाम्पल आहे कॅस्टर महत्त्वाचं डायकॉट असून पण आहे. नंतर कोकोनट, राईस, व्हीट आणि बार्ले. नंतर डिप्लॉइड एंडोस्पर्म इनोथेरामध्ये फाइंड होतं. बिटलनट म्हणजे एरकानट आणि डेट पाममध्ये म्हणजे फिनोएक्स डॅक्टायलिफेरामध्ये स्टोनी एंडोस्पर्म असतं. नंतर कोकोनटमध्ये डबल एंडोस्पर्म असतं. मिल्क फ्री न्यूक्लिअर असतं आणि कर्नेल सेल्युलर असतं. नंतर नेचर ऑफ एंडोस्पर्म बघितलं तर सिरियल्स जसे की व्हीट आणि राईसमध्ये स्टार्ची असतं. मेजमध्ये प्रोटीनिशियस असतं, ॲल्युरॉन लेअर असते. नंतर कॅस्टर आणि कोकोनटमध्ये ऑइली असतं. आयव्हरी प्लांटमध्ये सेल्युलोजिक, डेट प्लांटमध्ये हेमिसेल्युलोजिक. नंतर एंडोस्पर्म डेव्हलपमेंट पण 2 प्रकारचं, फ्री न्यूक्लिअर आणि सेल्युलर. फ्री न्यूक्लिअरमध्ये कॉटन, मेज, व्हीट, राईस येतं, पण सेल्युलरमध्ये पेटुनिया आणि धतुरा. नंतर कोलिओरायझा जे आहे ते अनडिफरेन्शिएटेड शीत आहे. कोलिओपटाईल आहे ते हॉलो फॉलियर स्ट्रक्चर आहे. पुढं फॉल्स फ्रूटचे एक्झाम्पल ॲपल, पियर, स्ट्रॉबेरी, कॅश्यूनट. नंतर फ्लेशी फ्रूट्सचं एक्झाम्पल ग्वावा, ऑरेंज, मँगो वगैरे. ड्राय फ्रूट्स एक्झाम्पल ग्राउंडनट, मस्टर्ड वगैरे. नंतर पार्थेनोकार्पिक फ्रूट्स आर बनाना. नंतर पेरिस्पर्मिक म्हणजे पर्सिस्टंट न्यूसेलस कॅस्टरमध्ये महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. आणि ब्लॅक पेपर आणि बीट. नंतर इपिब्लास्ट इज रिमेन्स ऑफ सेकंड कॉटिलिडॉन इन ग्रासेस. लेग्युम्समध्ये कॉटिलिडॉन्स आर सोलन ड्यू टू द फूड रिझर्व्स. नंतर पुढं सीड वायबिलिटी बघितलं तर ओल्डेस्ट होतं ते ल्युपिन म्हणजे ल्युपिनस आर्टिकस फ्रॉम आर्टिक टुंड्रा. 10,000 वर्षा इयरचं त्याचं डॉर्मेन्सी होतं. नंतर फिनोएक्स डॅक्टायलिफेरा म्हणजे डेट पाम. त्याचं आर्किओलॉजिकल एक्झिक्युशन किंग हिरोज पॅलेसमध्ये नियर डेड सी तिथं होत होतं. 2,000 वर्षाचं त्याचं डॉर्मेन्सी होतं. नंतर अपोमिक्सिस आणि पॉलिएम्ब्रॉयनी बघू. अपोमिक्सिस इज जेनेटिकली कंट्रोल्ड. apomictic embryo are clones. Polyembryony found by Leeuwenhoek in citrus. नंतर some species of Asteracean grasses
अपोमिक्सिस दोन प्रकारचे आयडेंटिटिव्ह आणि रिकरंट अगॅमोस्पर्मी. आयडेंटिटिव्हचं मँगो ओपनशिया सायट्रस आणि रिकरंट स्पर्मीचं पियर ॲपल आणि एलियम. अपोमिक्टिक जीन्स नॉट फाउंड एट आणि कॅन बी युज्ड फॉर हायब्रिडाइज्ड सीड प्रोड्युस्ड एव्हरी इयर.